रायगडमध्ये परतीच्या पावसाचा भात शेतीला फटका बसलाय। शेतात पाणी साचलं असून शेतात कापून ठेवलेलं भात पिकाचं भिजून नुकसान झालंय। आता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। कोल्हापूरमध्ये दूध संस्थाकडून गोकुळ संघ दूध संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। जिल्ह्यातील दूध उत्पादक मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले होते। अकोल्यात युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। नाशिक पुणे महामार्गावर एसटीचा अपघात झालाय। चंदनापुरी घाटात बस पलटी झाल्यानं अपघात झाला। अपघातात 9 ते 10 प्रवासी किरकोळ जखमी झालेत। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा फाउंडेशननं आयोजित केलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेची सांगता झाली आहे। शिर्डीजवळील अस्तगाव परिसरात आयोजित या सोहळ्याला राज्यभरातील शिवभक्तांचा उदंड प्रतिसाद मिळाला। सांगता सोहळ्याला जवळपास 5 लाख भाविक उपस्थित होते। गोंदिया जिल्ह्यात ग्रामपंचायत कर्मचारी आणि संगणक परिचारिकांनी काम बंद आंदोलन केलं। यावेळी कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता लवकरात लवकर देण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनात हजारोंच्या संख्येत कर्मचारी सहभागी झाले। दीपावलीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाच्या टीमने श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय। या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला। सिनेमा हे निमित्त, मात्र साईबाबा जेव्हा बोलावतात तेव्हा मी शिर्डीला येतो। यावेळीही तेच झालं असं महेश मांजरेकर म्हणाले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला मंजुरी मिळाली आहे। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुतळ्याला मंजुरी देण्यात आली असून फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला। गोंदियात ऐन दिवाळीच्या तोंडावर 36 गावांचा पाणीपुरवठा बंद झालाय। 1,35,00,000ची पाणीपट्टी थकीत झाली असून हर घर नल योजनेकडे दुर्लक्ष होतंय। त्यामुळे ही योजना वारंवार बंद पडत असल्याचं चित्र आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली आहे। यात वैभववाडी आणि देवगड तालुक्याला विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं झोडपून काढलं। सुमारे 2 तास सुरू झालेल्या पावसाने वैभववाडीतील कापलेल्या भात शेतीचं नुकसान झालंय। अचानक आलेल्या पावसानं कापून ठेवलेल्या भात पिकांचं प्रचंड नुकसान झालं। मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांना नोटीस बजावण्यात आली आहे। छगन भुजबळांच्या बीड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस बजावण्यात आली। बीडमध्ये पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला होता। पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा परिसरातून कार चोरी झाली आहे। कोरेगाव भीमाचे सरपंच यांची कार चोरी झाली असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे। घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खडकी परिसरात मालवाहू ट्रक पलटी झाला। अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झालेत। जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून नागपूरकडून देवरीच्या दिशेनं जात असताना हा अपघात घडलाय। मृतक आणि जखमी हे सर्व मध्य प्रदेश राज्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे। सोशल मीडियावर ओळख होऊन तयार झालेल्या विवाहबाह्य संबंधातून पत्नीनं प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीनं पतीची हत्या केली आहे। रायगड जिल्ह्यातील नागोठणेमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दीपाली निरगुडे, प्रियकर उमेश महाकाळ आणि त्यांची मैत्रीण सुप्रिया चौधरी विरोधात गुन्हा दाखल केला आहे।